जी-आरमुळे ओबीसींना फटका बसणार नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य केलंय। कुणबी आहेत त्यांनी ॲफिडेव्हिट द्यावं। 3 त्रिसदस्यीय कमिटी नेमलेली आहे गाव पातळीवरची, त्याचं व्हेरिफिकेशन करेल आणि ज्याची पूर्वजांची कुठली ना कुठली कशात ना कशात कुणबी नोंद असेल त्यांना दाखला मिळेल। दाखला मिळण्याची एक सोपी पद्धत या ठिकाणी केलेली आहे। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी इतर समाजावर अन्याय होणार नाही, ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाही आणि मराठा समाजाला हे प्रमाणपत्र सोप्या पद्धतीने मिळावं अशा प्रकारचा तो जी-आर आहे। मुख्यमंत्री देवेंद्रजी, मी स्वतः, अजितदादा आणि भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांच्याशी चर्चा झाली होती आणि त्यांनाही सांगितलं होतं या जी-आर मुळे ओबीसीला कुठे धक्का लागणार नाही। त्यांनी म्हटलं होतं हा जी-आर तपासून घेऊ, कायदेशीर बाबी तपासून घेऊ आणि त्याच्यानंतर भूमिका जाहीर करू। त्यामुळे मला वाटतं या जी-आरच्या माध्यमातून ओबीसीचं कुठलंही नुकसान होत नाही। अधिक माहिती घेऊया, आपले नागपूरचे प्रतिनिधी हितेश मेश्राम आपल्यासोबत जोडलेले आहेत। हितेश, खरं तर हा जी-आर निघाल्यानंतर नागपुरामध्ये मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज आक्रमक झाला होता, आंदोलन झाली होती, मोर्चा झाले होते। आज दिवसभरात नागपुरामध्ये ओबीसी समाजांनी काही आंदोलन मोर्चा केलेले आहेत का? ओबीसी समाजाची नेमकी भूमिका काय? नक्कीच नागपूरमध्ये ज्यावेळी आंदोलन चालू होतं त्यानंतर तर हितेश यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, पुन्हा आपण त्यांच्याकडे जाऊच। तर ओबीसी समाज हा आक्रमक झालेला आहे, पुन्हा एकदा जाऊया हितेशकडे। हितेश, नक्कीच जगदीश, ज्या पद्धतीने आपण बघितलं तर मराठ्यांना आरक्षण ओबीसी मधून देऊ नये याकरिता जो लढा चालू होता, आता त्यामध्ये जर आपण बघितलं तर मराठ्यांचा प्रश्न सुटलेला आपण बघतो आहोत। या जी-आर मध्ये त्या पद्धतीने शासनाने जो जी-आर काढलेला त्यामध्ये तसं नमूद केलेलं आहे। मात्र ओबीसी मध्ये कुठेतरी आता वाद, अंतर्गत वाद आपल्याला पाहायला मिळत आहे। ओबीसी नेते हे थेट एकमेकांच्या विरोधात जे आहे ते भाष्य करताना आपण बघतो आहोत। एकीकडे विजय वडेट्टीवार असतील तर दुसरीकडे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे असतील, यांच्यामध्ये देखील यांचा जो वाद आहे तो देखील चव्हाट्यावर येताना पाहतो आहोत। बबनराव तायवाडे जे आहे ते त्यांचं असं म्हणणं आहे की जो जी-आर काढलेला आहे त्यामुळे ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही। मात्र दुसरीकडे ओबीसी नेते, काँग्रेसचे जे नेते आहेत विजय वडेट्टीवार, ते म्हणतात की यामुळे ओबीसी आरक्षणाला कुठेतरी धक्का लागेल। त्यामुळे हे न्यायालयात देखील आता जात असल्याची जी आहे माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि त्यामुळे जर एकंदरीत बघितलं गेलं तर आज मुंबईमध्ये यशवंतराव चव्हाण इथे जी काँग्रेस नेत्यांची, ओबीसी नेत्यांची जी काही बैठक पार पडली त्यामध्ये अनेक ओबीसी नेत्यांना बोलवण्यात आलेलं नव्हतं। मात्र दुसरीकडे जर बघितलं तर उद्या देखील बबनराव तायवाडे यांना जे निमंत्रण आलेलं आहे, उद्या शासनाचं जे शिष्टमंडळ आहे, ओबीसी शिष्टमंडळ, त्यामध्ये ती चर्चा करण्याकरिता आणि आपले जे काही प्रलंबित जे मुद्दे आहेत ते ठेवण्याकरिता बबनराव तायवाडे यांना देखील बोलवण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या याच्यातले 25 लोक जे आहेत ते त्यामध्ये सामील होणार असल्याची माहिती आपल्याला प्राप्त होत आहे। जगदीश, हितेश, तुम्ही या सर्व घटनांवर लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।